महाराष्ट्राचा सह्याद्री पॅटर्न. महाराष्ट्राला सहकाराची पवित्र कर्मभूमी म्हणून ओळखलं जातं. याच मातीत सहकार रुजला, वाढला आणि संवर्धित होत राहिला आहे. या भूमीत सहकाराची मशाल पेटवून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला समृद्धीकडे नेण्याचं महत्त्वाचं काम आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं. चव्हाण साहेबांनी आपल्या दूरदृष्टीतून सहकाराला नवा आयाम मिळवून दिला. कष्टकरी शेतकरी वर्गाचं सहकाराच्या माध्यमातून कल्याण करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात अनेक सहकारी संस्थांच्या उभारणीला चालना दिली. कराड ही चव्हाण साहेबांची कर्मभूमी. या भागातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी सहकारी साखर कारखाना उभारण्याचं स्वप्न पाहिलं आणि याची संपूर्ण जबाबदारी कराड नगरीचे भाग्य विधाते आदरणीय पी.डी. पाटील साहेब यांच्याकडे सोपवली. चव्हाण साहेबांनी दाखवलेला विश्वास पूर्णपणे सार्थ ठरवत पी.डी. पाटील साहेबांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं 2 नोव्हेंबर 1974 साली सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून चव्हाण साहेबांचं स्वप्न सत्यात उतरवलं. सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामुळं या भागाचं नंदनवनात रूपांतर झालं. पी.डी. पाटील साहेबांनी या कारखान्याच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत सदैव ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं हित जोपासलं. त्यांचा हाच कल्याणकारी वारसा पुढे ने विद्यमान चेअरमन तथा राज्याचे माजी सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला नव्या उंचीवर नेलं आणि महाराष्ट्राच्या सहकार आणि साखर उद्योग क्षेत्रात सह्याद्री पॅटर्न म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली. महाराष्ट्रात नावाजला गेलेला हा सह्याद्री पॅटर्न नेमका कसा निर्माण झाला याचा संक्षिप्त आढावा घेऊया या माहितीपटाच्या माध्यमातून. सन 1974 सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेचं वर्ष. प्रतिदिन 1250 मेट्रिक टन गाळप क्षमतेनं या कारखान्याची सुरुवात झाली. कारखान्याच्या स्थापनेमुळे इथल्या शेतकऱ्यांना आता ऊस शेतीचं आणि सहकारी कारखानदारीचं विशेष महत्त्व पटू लागलं. शेतात कष्टानं पिकवलेल्या ऊसाला चांगला भाव मिळू लागल्यानं लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला. पर्यायानं कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचं क्षेत्र वाढू लागलं. परिणामी तत्कालीन चेअरमन आदरणीय पी.डी. पाटील साहेबांनी टप्प्याटप्प्यानं कारखान्याची गाळप क्षमता वाढवत नेली. विस्तार वाढीची हीच परंपरा जोपासत चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त ऊसाचं गाळप वेळेत करण्यासाठी कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता 11,000 मेट्रिक टनापर्यंत वाढवली आहे. यासाठी कारखाना कार्यस्थळावर बहुतांश ठिकाणी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानानं युक्त यंत्रसामुग्री बसवण्यात आली आहे. कारखान्याची ही विस्तार वाढ सुरू असताना 2023 साली झालेल्या वादळात उभं केलेलं स्ट्रक्चर पडल्यानं या कामाचं मोठं नुकसान झालं. पण यामुळं न डगमगता आलेल्या परिस्थितीशी धैर्यानं सामना करत चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेत विस्तार वाढीचं उद्दिष्ट पूर्ण केलं. या विस्तार वाढ प्रकल्पात ऊस गव्हाण, केन कॅरियर, नवीन चिमणी आणि 150 टनी बॉयलरची उभारणी तसेच शुगर हाऊसची उभारणी अशा अनेक सुधारणा करत सह्याद्री कारखान्याचं रूपडं पालटवलं आहे. चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्राधान्य देण्याचं धोरण राबवलं असून ऊस तोडणीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढवला आहे. सह्याद्री साखर कारखान्यानं नेहमीच उच्चांकी ऊस दराची परंपरा जोपासली आहे. सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडण्याची नेहमी निर्णायक भूमिका घेतली आहे. साखर उत्पादनाबरोबरच सह्याद्री साखर कारखान्यानं उपपदार्थांच्या निर्मितीलाही प्राधान्य दिलंय. कारखान्याच्या डिस्टिलरी विभागात प्रतिदिन 45,000 लिटर आणि 1 लाख लिटर उत्पादन क्षमतेचे 2 स्वतंत्र प्रकल्प पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून या प्रकल्पांच्या माध्यमातून एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल तसंच रेक्टिफाईड स्पिरिट आणि उच्च प्रतीची इथेनॉल निर्मिती केली जाते. कारखान्याचं जुनं गोडाऊन 11 लाख क्विंटल क्षमतेचं असून त्यात आता 3.5 लाख क्विंटल आणि 1.5 लाख क्विंटल क्षमतेच्या 2 नवीन गोडाऊनची भर घालण्यात आली आहे. सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त जमीन बागायत व्हावी यासाठी कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी.डी. पाटील साहेबांनी कारखाना पुरस्कृत 16 मोठ्या सहकारी उपसा जलसिंचन योजनांची उभारणी केली.
ज्यामुळे 14,401 एकर क्षेत्र सिंचनाखाली आलं. याशिवाय हणबरवाडी, धनगरवाडी योजना, कण्हेर, कुरमोडी, धोम आणि तारळी योजनांच्या पाण्यामुळे जास्त क्षेत्र बागायत होण्यास मदत झाली. स्वाभिमानी आणि कष्टकरी सभासद शेतकरी हीच खरी सह्याद्री कारखान्याची ताकद आहे. त्यामुळं या सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनामार्फत सातत्यानं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. कारखान्याच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या ऊस विकास योजनेअंतर्गत सभासद शेतकऱ्यांना नियमित ऊस बियाणे आणि ताग बियाणांचं वाटप केलं जातं. तसेच तज्ज्ञांच्या व्याख्यानांचं आयोजन करून प्रगत तंत्रज्ञानाबद्दलची माहिती दिली जाते. कारखाना कार्यस्थळावर उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत आणि सह्याद्री समृद्ध सेंद्रिय खत तयार केलं जातं. या खतांचं वितरण माफक दरात शेतकऱ्यांना केलं जात असून या खतांच्या वापरामुळे ऊसासह इतर पिकांच्या उत्पादनातही वाढ झाल्याचं दिसून येत आहे. याचबरोबर कारखाना कार्यस्थळावर माती आणि पाणी परीक्षणासाठी सुसज्ज प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मुलांना गुणवत्तापूर्ण कृषी शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सह्याद्री कारखान्याच्या वतीनं चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयात कृषी अभियांत्रिकीसह BSc, ॲग्रिकल्चरल पदवी अभ्यासक्रम आणि अन्य पदविका अभ्यासक्रम राबवले जातात. तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक शैक्षणिक साधने, प्रशस्त क्लासरूम आणि प्रयोगशाळा आणि प्रात्यक्षिक आधारित शिक्षणामुळे या महाविद्यालयात शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. सह्याद्री कारखान्याचे चेअरमन आणि जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून कोविड विरुद्धच्या लढाईत विशेष योगदान दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सूचनेनुसार चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री कारखाना कार्यस्थळावर विलगीकरण कक्षाची उभारणी केली. सह्याद्री महाविद्यालयातील इमारतीत 150 बेड्सचं सुसज्ज केंद्र सुरू करून त्या ठिकाणी ऑक्सिजनचीही व्यवस्था उपलब्ध करून दिली. या केंद्राचा मोठा लाभ सह्याद्री कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी, त्यांचे कुटुंबीय आणि सर्वसामान्य नागरिकांना मिळाला. याच काळात सह्याद्री कारखान्यानं उच्च प्रतीच्या हँड सॅनिटायझरची निर्मिती करून ते नागरिकांना माफक दरात उपलब्ध करून दिलं. याचबरोबर विविध क्षेत्रातील कोविड योद्ध्यांना हजारो लिटर हँड सॅनिटायझरचं अत्यंत वाजवी दरात वितरण केलं. या काळात कामगार, कर्मचारी आणि ऊस तोडणी मजुरांना तसेच कारखाना सेवकांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठीही विशेष काळजी घेण्यात आली. त्यांना पुरेशी सुरक्षा साधनं पुरवण्यात आली. साखर कारखानदारीत दिलेल्या या अभूतपूर्व कार्याची नोंद घेत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कारांनी सह्याद्री कारखान्याला गौरवण्यात आलं आहे. 1988 ते 2023 या काळात कारखान्याला उच्चतम तांत्रिक क्षमता, सर्वोत्कृष्ट ऊस विकास, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, जास्तीत जास्त साखर निर्यात अशा विभागांमध्ये जवळपास 15हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हे पुरस्कार म्हणजे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळानं केलेल्या उत्कृष्ट कार्याची पोचपावतीच म्हणायला हवी. आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि पदाचा लाभ कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याला आणि सर्वसामान्य नागरिकाला झाला पाहिजे याबाबत कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील नेहमी आग्रही राहिले आहेत. लोकप्रतिनिधी आणि मंत्रीपद असताना त्यांनी नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हितकारक ठरतील असे निर्णय घेतले, विकास कामं केली. विविध भागात ऊस वाहतूक सुकर व्हावी यासाठी त्यांनी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावागावांमधील पाणंद रस्त्यांवर उंच पूल, साकव पुलांची उभारणी केली. सिमेंट साखळी बंधारे आणि मोठ्या MI टँकवरील स्थगिती उठवण्यासाठी त्यांनी स्वतः न्यायालयात धाव घेत निधी मिळवला. त्याचबरोबर सहकारी उपसा जलसिंचन संस्थांना सवलतीच्या दरात वीज पुरवण्याच्या मागणीसाठी त्यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थिती करत याबद्दल शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडलं. कारखान्याच्या मुख्य इमारतीसमोरील कराड मसूर रस्त्यावरील पारदर्शी उड्डाणपुलाची मंजुरी मिळवण्यासाठी
आणि तो प्रत्यक्षात उभारण्यासाठी चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी दिलेलं योगदान अभूतपूर्व आहे. राज्य साखर संघाचे अध्यक्षपद भूषवताना बाळासाहेब पाटील यांनी राज्यातील साखर उद्योगाला विधायक दिशा देण्याचं काम केलं. सध्या देखील ते राज्य साखर संघाच्या संचालक मंडळात कार्यरत असून त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासू कर्तृत्वाचा लाभ राज्यातील साखर उद्योगाला होत आहे. सह्याद्री कारखान्याचं नेतृत्व करताना कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी.डी. पाटील साहेब आणि विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी कधीही राजकारण केलं नाही. कारखान्याच्या कारभारात आणि एकूणच सार्वजनिक जीवनात त्यांनी कधीही भ्रष्टाचाराला थारा दिलेला नाही. त्यांनी नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणाचा आणि सहकार चळवळीला बळकटी मिळवून देण्याचाच प्रयत्न केला. पण शेतकरी सभासदांचं अहित चिंतणाऱ्या काही शक्ती मात्र खोटे नाटे आरोप करून अफवा पसरवण्याचे उद्योग करत आहेत. सहकारी चळवळ संपुष्टात आणून शेतकऱ्यांचं शोषण करणारी खासगी कारखानदारी बळकट करण्याचा डाव या शक्तींचा आहे. त्यामुळे हा डाव हाणून पाडणं ही आता आपल्या सर्व सुज्ञ सभासदांची मूलभूत जबाबदारी आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं हे सुवर्ण महोत्सवी गाळप वर्ष आहे. या निमित्तानं कारखान्याच्या सर्व पात्र सभासदांना एप्रिल 2025 पासून प्रतिवर्षी शेअर्सच्या प्रमाणात मोफत गावपोहोच साखर वितरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी नुकताच घेतलाय. अशा या शांत, संयमी, अभ्यासू, अनुभवी, पारदर्शी कारभार असलेल्या आणि सभासदांचे सदैव हित जोपासणाऱ्या नेतृत्वाला बळकटी देऊया. पी.डी. पाटील पॅनललाच पुन्हा प्रचंड बहुमतानं निवडून देऊया. प्रिय सभासद, मतदार बंधू आणि भगिनींनो, कप बशी या चिन्हावर शिक्का मारून पी.डी. पाटील पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. पी.डी. पाटील पॅनल निवडूया. चला सहकार वाचूया.